नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवकचे 25 प्रश्न आणि कृषी सेवकचे 25 प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही? खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, देहांताची शिक्षा रद्द करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, राज्यात विविध प्रकल्पांमध्ये पुनर्वसित गावाला किमान किती लोकसंख्या ग्रामपंचायत स्थापनेसाठी आवश्यक आहे? राज्यात विविध प्रकल्पांमध्ये पुनर्वसित गावाला किमान किती लोकसंख्या ग्रामपंचायत स्थापनेसाठी आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 350. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, राज्य शासनामार्फत ग्रामपंचायत संगणकीकरणाचा कार्यक्रम कोणत्या नावाने राबविण्यात येत आहे? राज्य शासनामार्फत ग्रामपंचायत संगणकीकरणाचा कार्यक्रम कोणत्या नावाने राबविण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, संग्राम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो? वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवितो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सरपंच. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, सरपंच भवन ही इमारत कुठे आकारण्यास येणे प्रस्तावित आहे? सरपंच भवन ही इमारत कुठे आकारास येणे प्रस्तावित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, जिल्हा परिषद अध्यक्षावरील अविश्वास ठरावाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा परिषद अध्यक्षावरील अविश्वास ठरावाच्या बैठकीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जिल्हाधिकारी अथवा नियुक्त अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची असते? ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राज्य निवडणूक आयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, ग्रामसभा व पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी आरक्षण व इतर राखीव जागांची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? ग्रामसभा व पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी आरक्षण व इतर राखीव जागांची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 73वी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी किती प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते? स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी किती प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 12,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, जिल्हा परिषद अध्यक्षांना खालीलपैकी कोणत्या मंत्रिपदाचा दर्जा आहे? जिल्हा परिषद अध्यक्षांना खालीलपैकी कोणत्या मंत्रिपदाचा दर्जा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राज्यमंत्रीपदाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस सर्वप्रथम कोणत्या समितीने केली? पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस सर्वप्रथम कोणत्या समितीने केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, एल सिंघवी समितीने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रोजगार पत्रक वाटप करण्याचे काम कोण करतो? मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रोजगार पत्रक वाटप करण्याचे काम खालीलपैकी कोण करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, इंदिरा गांधी आवास योजना कधी सुरू झाली? इंदिरा गांधी आवास योजना खालीलपैकी कधी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1985 ते 1986. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, जिल्हा परिषद सदस्य साधारणतः प्रत्येकी किती मतदारांचे प्रतिनिधित्व करतो? जिल्हा परिषद सदस्य साधारणतः प्रत्येकी किती मतदारांचे प्रतिनिधित्व करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 40,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, सरकारी या आयोगाने कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सपोर्ट केला? सरकारी या आयोगाने खालीलपैकी कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सपोर्ट केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 27 ऑक्टोबर 1988. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते? भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राष्ट्रपतींकडून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कशानुसार तिसरे अपत्य असणाऱ्यास जिल्हा परिषदेची निवडणूक लढविता येत नाही? खालीलपैकी कशानुसार तिसरे अपत्य असणाऱ्यास जिल्हा परिषदेची निवडणूक लढविता येत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, डिसेंबर 2001.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची स्थापना कधी करण्यात आली? जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1992 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. वॉरेन हेस्टिंग या गव्हर्नर जनरलने कोणत्या वर्षी पहिल्यांदा जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती केली? वॉरेन हेस्टिंग या गव्हर्नर जनरलने कोणत्या वर्षी पहिल्यांदा जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1772. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. बाणभट्टे यांच्या हर्षचरित्र या ग्रंथात गावाचा हिशोब करणारा अधिकारी कोणाचा उल्लेख आहे? बाणभट्टे यांच्या हर्षचरित्र या ग्रंथात गावाचा हिशोब करणारा अधिकारी कोणाचा उल्लेख आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ग्रामपट्टालिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. ब्रिटिश भारतातील काळात मध्य प्रांतातील स्थानिक संस्थांचे शिल्पकार असे कोणास समजले जाते? ब्रिटिश भारतातील काळात मध्य प्रांतातील स्थानिक संस्थांचे शिल्पकार असे कोणास समजले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डी.पी. मिश्रा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये अनुसूचित जाती जमातींचे किमान किती सभासद असतात? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींचे किमान किती सभासद असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 2 सभासद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे? खालीलपैकी कोणती भारताच्या पश्चिम भागातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अरवली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आली? पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1851व्या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. बोर वन्यजीव अभयारण्य हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बोर वन्यजीव अभयारण्य हे भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणारे शिखर संस्था म्हणून कार्य करते? खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणारी शिखर संस्था म्हणून कार्य करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नाबार्ड बँक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते एक नगदी पीक नाही? खालीलपैकी कोणते एक नगदी पीक नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गहू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. पाण्याच्या विसर्जनाचा दर मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? पाण्याच्या विसर्जनाचा दर मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हायड्रोग्राफ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने कोणता कायदा मंजूर केला? वसंतराव नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने कोणता कायदा मंजूर केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. 1962 मधील निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा होत्या? 1962 मधील निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 264. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. कोकण पॉलिपिक ही खालीलपैकी कशाची सुधारित जात आहे? कोकण पॉलिपिक ही खालीलपैकी कशाची सुधारित जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फणस या पिकाची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. युरिया हे रासायनिक खत कोणत्या प्रकारात मोडते? युरिया हे रासायनिक खत खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सरळ खत या प्रकारात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. ICAR या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ICAR या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दिल्ली या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. पायरीला ही कीड मुख्यत्वे कोणत्या पिकावर दिसून येते? पायरीला ही कीड मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या पिकावर दिसून येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ऊस या पिकावर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. पशुधनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला देश कोणता? पशुधनाच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर असलेला खालीलपैकी देश कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. पिठ्या ढेकूण या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी कोणत्या किडीचा वापर करतात? पिठ्या ढेकूण या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी कोणत्या किडीचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, क्रिप्टोलिमस.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. बी.टी. कॉटन ही संकरित जात टिंब 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 प्रतिबंधक आहे. बी.टी. कॉटन ही संकरित जात टिंब 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 प्रतिबंधक आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बोंडअळी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. कोणत्या वनस्पतीचा उपयोग जैविक इंधनासाठी केला जातो? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग जैविक इंधनासाठी केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जट्रोफा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. अर्गट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकात दिसून येतो? अर्गट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकात दिसून येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बाजरी या पिकात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. फळे यंत्राच्या सहाय्याने सुकविण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? फळे यंत्राच्या सहाय्याने सुकविण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डिहायड्रेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. द्राक्षाची खरड छाटणी कोणत्या महिन्यात करतात? द्राक्षाची खरड छाटणी खालीलपैकी कोणत्या महिन्यात करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, एप्रिल या महिन्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. लिंबू लागवड कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये? लिंबू लागवड खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जमिनीत करू नये? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चुनखडीयुक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या गटात सर्वाधिक फायदा झाला? हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या गटात सर्वाधिक फायदा झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तृणधान्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणत्या जमिनी आढळतात? जास्त पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या जमिनी आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आम्लधर्मीय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणते पीक विभक्त लिंग आहे? खालीलपैकी कोणते पीक विभक्त लिंग आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पपई हे पीक विभक्त लिंग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटींच्या काड्या बनविण्यास वापरले जाते? खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटींच्या काड्या बनविण्यास वापरले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पॉप्युलर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. ऊसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी ऊसातील कोणते प्रमाण वाढवणे आवश्यक आहे? ऊसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी ऊसातील कोणते प्रमाण वाढवणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सुक्रोज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकामध्ये झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गहू आणि तांदूळ या पिकामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रात बीज प्रमाणीकरण यंत्रणा केव्हापासून कार्यरत आहे? महाराष्ट्रात बीज प्रमाणीकरण यंत्रणा केव्हापासून कार्यरत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1966 पासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. ग्रॅनाइटपासून बनलेल्या जमिनी कशा असतात? ग्रॅनाइटपासून बनलेल्या जमिनी खालीलपैकी कशा असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आम्ल. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.